क्षेत्र संन्यासी पर्यंत आपण आलो तर क्षेत्र संन्यासी असं युक्ती योगाचे अंग पावे तेच ऐसे प्रयाग जेत होय भरवे तेच क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जयाचे. ओवीचा अर्थ काय आहे की ज्याचं मन योगामध्ये कायमचं स्थिर होतं. कोणासारखं? क्षेत्र संन्यासी. म्हणजे आपल्याला सांगितलं मी की संन्यासी हा आपण पुढे तुम्ही जरा पुढे तोंडावरती उजेड येतोय प्रकाश येतोय तेव्हा क्षेत्र संन्यासी म्हणजे संन्यासी 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाही बरं का. याला संदर्भानं सांगतो. एक गृहस्थ रिटायर झाले तेव्हा त्यांना काहीतरी 9-10 हजार रुपये प्रॉव्हिडंट फंड मिळाला. तेव्हा महाराजांना भेटल्यावर म्हणाले बा मुलं आहेत एवढी मुली आहेत कसं काय काळजी करायची. तेव्हा महाराज म्हणाले संन्यासाने जो संन्यासी आहे त्याने संध्याकाळची व्यवस्था करावी उद्याचा विचार करू नये. संन्यासी गृहस्थ आहे त्याने म्हणाले 3 दिवसाचं साठवावं त्याच्यावर विचार करू नये. ऐकून ठेवा नुसतं नाहीतर काय घासलेट अंडरग्राऊंड झालंय साखर अंडरग्राऊंड झालंय त्याला महिन्याचे मुलं नाही 3 दिवस चालेल. आणि रिटायर झालेल्या माणसाने म्हणाले ऐकण्यासारखं आहे 3 दिवसापेक्षा जास्त करू नये खरं पण म्हणले त्याला तेवढं तारतम्य राहत नाही म्हणून 1 आठवड्याची व्यवस्था करावी त्याच्या पलीकडे बघू नये म्हणाले. मग म्हणाले ते ऐकणार किती फंड मिळाला. ऐकून ठेव गंमत आपली सत्पुरुषाची. तर म्हणले मला 9,000 मिळाले. हे माझ्यापेक्षा श्रीमंत आहात म्हणाले तुम्ही. तोही हसला बघा ग्रस्त. आणि सगळ्या मुलींची लग्न झाली कारण झाली मुलांचं शिक्षण झालं सगळं झालं. हे सांगायचं कारण असं की क्षेत्र संन्यासी हे त्यांनी का म्हटलेलं आहे जसा तो संन्यासी त्या क्षेत्रात कायमचा राहतो तो संन्यास मी तो सोडून जातच नाही तसंच ज्याचं मन योगामध्ये कायमचं राहिलं अर्जुना तो खरा युक्त असं म्हणायचं बरं का. त्याला त्यांनी प्रयाग असं म्हटलेलं आहे. प्रयाग का तर 3 ना तर एक सरस्वती गुप्त आहे तर म्हणले तो स्वतः ज्याचा योगाचा अभ्यास करतो म्हणून ती गंगा आहे. तो अभ्यास आहे ती यमुना आहे. आणि भगवंताचं प्रेम समाधी हे ध्येय जे आहे ते गुप्त आहे कारण त्या नाही म्हणून त्या प्रयागात राहावं. पुढे आता अशी ओळी घातली आहे खरोखर तुम्ही काय म्हणा म्हणजे मी तुम्हाला दरवेळेला म्हणतो अहो काय त्या पुरुषाची व्हिजन ज्याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांची विषय सांगताना हे मला का पुन्हा पुन्हा वाटतं अहो आम्ही अगदी मामूली माणसं आम्ही सुद्धा शिकवलं आहे ना विषय त्यामध्ये पुढचं धोरण ठेवूनच सांगावं लागतं. आमचं धोरण म्हणजे परीक्षेला उद्देशूनच सांगावं लागतं सगळं. तर बघा त्यांनी आता ओळी अशी घातली आहे म्हणाले आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसावेगा. हे बघ म्हणाले अर्जुना की बघ तुझं मनोगत मी जाणतो. भगवान म्हणतात अर्जुनाला तुझ्या मनात काय आहे ते मी जाणतो आणि ते जे मी तो जाणतो आहे ते मी बरोबर जाणतो हे लक्षात ठेव. आणि मग मी आता जे सांगते ते लक्ष देऊन ऐक. काय सांगायचं कारण होतं लक्ष देऊन ऐक म्हणायचं कारण ती जी अडचण आहे पुढची ती तुम्हा सगळ्यांची आहे. अर्जुनाची सोडूनच द्या अर्जुनाला निमित्त केलंय त्याने पण सगळ्यांनाही अडचण आहे ती आता मी सांगतो आपल्याला. विषय पुढचा वाचायच्या आधी काय अडचण आहे तर म्हणाले अभ्यास लागतो ना योगाला तो अभ्यास कठीण आहे अशी सगळ्यांची समजूत आहे. जर मग अभ्यास कठीण आहे तर मग व्हायचा कसा हो अभ्यास तर म्हणले आता ऐक. तर ते काय आहे सांगायच्या आधी योगाचा अभ्यास कठीण का एक आपण असं बघू. एक हिंदुस्थानातच घेऊ आपण भारताचं. इथे आत्मज्ञान झालेली माणसं तुम्ही बघितली एक 100 साधू काढा
या 100 साधू मध्ये योग पारंगत किती असतात बघा. मी हे सगळं अभ्यास करून सांगतोय आपल्याला, थापा मारीत नाही. की हे मोठे मोठे जे झाले ऋषी मुनी म्हणा, तिथपासून साधू संत जे झाले, हे सगळे की नाही जर वर्गीकरण करून पाहिलं तर योगामध्ये पारंगत झालेले हाताच्या बोटावर निघतील तुम्हाला. बाकी भक्त मिळतील, ज्ञानी मिळतील, पण संन्यासी मिळतील, पण हे फार थोडे लोक योगामध्ये पारंगत झालेले. मग असं जर आहे तर योगाचा अभ्यास हा कठीण असला पाहिजे. आणि हे अर्जुनाच्या मनात आलं म्हणून भगवान म्हणतात लक्ष देऊन ऐक. बर, ही पार्श्वभूमी. का हो योगाचा अभ्यास कठीण आहे? सगळ्या परमार्थाचं मर्म कशात आहे? मन बदलण्यात आहे. हे काही घट्ट धरून ठेवा. आपण इथे जमतो दर रविवारी आणि ज्ञानेश्वरी वाचतो. हेतू काय? आतमध्ये बदल झाला पाहिजे. माळा मुद्रा नको, आतमध्ये बदल झाला पाहिजे. अंतरंगाचं परिवर्तन झालं पाहिजे. बदल नव्हे, ट्रान्सफॉर्मेशन. बदलणं म्हणजे काय? आपण बदलतो किंवा म्हातारे होतो, लहानाचे मोठे होतो, आपण नाही, परिवर्तन झालं पाहिजे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणाले संतांचं कार्य काय? स्वतःच्या बाबतीतच त्यांनी म्हटलेलं आहे, गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. पाहता पाहता गाढवाचं घोडं करू. दोन्ही बाहेरून दिसायला सारखे, किंबहुना मला वाटतं गाढवाचं पिल्लू घोड्याच्या पिल्लापेक्षा जास्त सुंदर दिसतं. आणि ते होय नाही का? पण गाढव कुठे आणि घोडं कुठे? नाही का? केवढा बदल आहे एकदम. तस माणसाला माणूसपणातून देवपणात नेणं हे सत्पुरुषाचं कार्य आहे. कुठच्या कुठे जातो तो? ही बिकम्स डिव्हाइन. अरविंद म्हणतात तसं बरं का. टू बिकम डिव्हाइन थ्रू मॅनहुड इज मॅन्स मॅनहुड. माणसाचं माणूसपण म्हणजे देव बनण्यात आहे. डिव्हाइन लाईफ वाक्य आहे. आधी की नाही त्यांचं इंग्लिश फारच सुरेख आहे. त्यात माणसाचं माणूसपणच त्यामध्ये आहे. म्हणून बघा, विद्वानाला आपण मान देतो, सत्पुरुषाची पूजा करतो. त्या आपलं प्रवचनाचं सोडून द्या, पण प्रवचनकाराला पहिल्यांदा हार घालून बुक्का लावतात. व्याख्या त्याला मागून हार घालतात. कारण त्याचं काय बोलतोय कोणा ठेव. बघा तुम्ही, फरक आहे की नाही? पहिल्यांदाच त्याला मान देता, कारण तो पूज्य आहे. कारण काय आहे की तो आपल्यापेक्षा वरच्या दर्जाला गेलेला आहे ना. होय ना? बर, आपण खरंच आहे का? मन बदल म्हणजे काय होतो? आजचं जे मन आहे त्याच्यात परिवर्तन होतं. म्हणजे काय होतं? तर मनाचं आमूलाग्र रूप बदलतं. याला इंग्लिश मध्ये म्युटेशन असं म्हणतात. बायोलॉजी मध्ये म्युटेशन म्हणजे, अगदी उत्तम उदाहरण सांगतो की हे माकडं असतात ना, एप्स त्याला म्हणजे माणसासारखी वानर म्हणा तुम्ही, त्याच्यातून माणूस निर्माण झाला. तर मधली पायरी नाही ना, एकदम माणूस झालाय. आश्चर्याची गोष्ट अशी आहे, हत्ती केवढा, त्याचं डोकं केवढं, याचा मेंदू एवढा हो, आणि माणूस अरे डोकं एवढं पण मेंदू सगळ्यात मोठा, 1500 मिलीमीटर. केवढा मेंदू तो, काय त्याचं ज्ञान आहे. म्हणजे एकदम उडी मारली वर अशापैकी. बरं का? आता माणसातून आणखी उडी घ्यायची. ते लोक असं म्हणतात, आता माणसाच्या देहात फरक होणार नाही. माकडाचं तुम्हाला माहितीये ना, पहिला अंगठा माकडाला आला. आता हे मांजरण बिंजरण किंवा वाघ बी ना, अंगठ्यासारखे जास्त नख बघा, ते काही काम करीत नाही. पण माकडाचा मेंदू शरीरामध्ये अंगठा आलाय, ती फांदी धरतं. म्हणजे कसं धरतं बरोबर? त्याही पेक्षा माणसाचा हात तुम्ही बघा कसा. माकड काही लिहू शकणार नाही, पण माणूस अंगठ्याला केवढं महत्व आहे. अहो केवढं महत्व आहे, ज्याला लिहिता येत नाही त्याला अंगठा, किंवा आपण म्हणतो ना अंगठा दाखवला त्याने. अंगठा दाखवला म्हणजे काय? किसे बघत
म्हणजे मानवी जीवनात केवढा अर्थ आहे त्याला, नाही का? म्हणजे अंगठा केला की सही आहे ना ती. माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या अंगठ्यामध्ये आहे. म्हणून तो कांट नावाचा फार मोठा जर्मन तत्वज्ञ त्याला मॅन्स आउटर ब्रेन असं म्हणतो. डोक्यातला मेंदूचा बाहेरचा मेंदू अंगठा म्हणजे काय असेल. तुम्ही कल्पना करा, अंगठा तुटला तेही नाही का, ते ब्रिटिश लोकांनी ते वस्त्र विणणाऱ्या लोकांचे अंगठे तोडले. त्या डाक्याच्या मलमलीचे हे विणणारे अंगठे तोडले, हात नाही तोडलं, बाकी बोट नाही तोडली, अंगठे तोडले. हेच धरता येईल ना. सांगण्याचा माझा हेतू काय आपल्याला, तसं मनामध्ये आमूलाग्र परिवर्तन मिळायचं म्हणजे काय ते आपण जरा ऐकून ठेवा. आपल्याला काय आहे, मन एकदम सापडत नाही काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे याच अध्यायात पुढे, हे मन कैसे केवढे पाहो म्हणो तरी न सापडे. अरे मन काय काय म्हणत सापडत नाही. ये नवी पण राहता वया थोडे त्रैलोक्य या चालली भरा 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 कुठे जाऊन येत आहे, नाही का? बघा कसं आहे. मग म्हणजे सांगण्याचा हेतू काय, सगळी समस्या परमार्थात मनावरती स्वामित्व आणण्यात आहे. मनावरती स्वामित्व आणायला उपाय काय आहे, तर मनाची अंग जी आहेत ती अंग जर ताब्यात आणली तर मनाला ताब्यामध्ये. ते आपण एक दोन चारच घेऊ. मुख्य मनाचं अंग आहे विचार. विचार जर आपण आवरला विचार आवरत नाही तर लफडं आहे ना. आपण जप करायला बसलो की चाललं भिरभिर कुठे जाते. अहो काय विचित्रच होतं सगळं. अरे हे विचार याच वेळेला का, कारण मोकळं सापडलं ना, जप करायला बसतो जशी ना म्हणले आता आतमध्ये. नाही किती विचित्र आहे बघा. विचार म्हणजे विचारात बदल झाला पाहिजे. कल्पना हा एक मोठा मानसशास्त्रात प्रश्न आहे, युरोपियन मानसशास्त्रात, की कल्पना श्रेष्ठ की विचार श्रेष्ठ. भारतीयांचं म्हणणं असं कल्पना श्रेष्ठ आहे, कारण ईश्वराने कल्पना केली म्हणून हे जगत निर्माण झालंय. आपल्याला जो त्रास होतोय ना त्याचं कारण ते आहे. काय त्याला सुचलं कोणा ठेव हे जग निर्माण केलं, नाही का? आपली कंबस्ती आली त्यामध्ये. का त्याने असंच का निर्माण केलं याला उत्तर नाही. पण एका जर्मन तत्वज्ञानाने उत्तर दिलेलं आहे. लायबनिज नावाचा महाबुद्धिमान माणूस. तो काय म्हणाला, ख्रिश्चन होता. तो म्हणला ईश्वराला जग निर्माण करताना पर्याय होते, हे करू का हे करू का हे करू का हे करू, असे पर्याय डोळ्यासमोर होते. त्यातल्या पर्यायामध्ये उत्तमात उत्तम जग त्यांनी पाहिलं आणि हे निर्माण केलंय. आता हे जे उत्तमात उत्तम असेल तर देवाची कल्पना काय असेल राम जाणे बाबा. त्याच्यावरती टीका करताना म्हटलेलं वॉल्टेरनी म्हटलेलं आहे, इंग्लिश सांगतो आधी, इफ दिस इज द बेस्ट पॉसिबल वर्ल्ड, गॉड्स इमॅजिनेशन मस्ट बी ए पुअर इमॅजिनेशन. हे काय काय जग आहे म्हणले, नाही का? आणि गंमत अशी, हे मी एकदा निरूपणात सांगितल्यावर निरूपण झाल्यावर एक म्हातारे ग्रस्त म्हणाले, बरोबर आहे म्हणाले, हे लग्न म्हणजे असली बायको दिली म्हणले. काय म्हणले मी म्हणलं म्हणजे काय, अहो असला प्राणी निर्माण केला म्हणलं, आहे काय म्हणले, काय ते देव आहे का मस्करी आहे म्हणाले. ते खरं सांगू का, महाराज म्हणाले ते खरं आहे. ईश्वराबद्दल विचार करताना आपल्या भोवतालचं जग जर बघितलं तर संशयाशिवाय राहणार नाही की त्याला काही कळतंय की नाही म्हणाले देवाला. काय म्हणले असं सांगण्याचं हेतू काय आपल्याला, कल्पना. कल्पनेमध्ये फार जबरदस्त शक्ती आहे. सगळं हे संशोधन जे आहे कल्पनेच आहे. बरं, क्रिएटिव्ह इमॅजिन. त्या विमानांचं तुम्ही पाहताना काय ते पहिल्यांदा विमान आताच विमान पाहिल्यावर कल्पना 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 किती वाढत जाते सांगा. साधी घड्याळ बघा, तुम्हाला माहिती आहे की नाही, सालार जंग म्युझियम हैदराबाद मध्ये आहे बरं का. तर तिथे एक घड्याळ पाहिलं मी. एक दालन म्हणजे 200-400 घड्याळ निर्णय द्यायची, एकच नव्हे, घड्याळच घड्याळ बरं का. तर एक घड्याळ असं की आता 15-15 मिनिटांनी ठोके पडतात. तर समजा 10 वाजले आहेत, तर 10 वाजले म्हणजे एक लहानसं दार उघडतं.
त्या घड्याळाचं. एक मनुष्य ढोलक घेऊन बाहेर येतो, बाहुली, ते 10 ठोके मारतो आणि पुन्हा आत जातो. सर काय घड्याळ म्हणलं, बघा किती चमत्कार आहे. नाही तुमचे रिस्टॉर्चेस बघा ना, किती प्रकारची हे आहे, त्यात सोय आहे. आता गजर सुद्धा असतो बघा त्यामध्ये, नाही का. नाही, माझ्या म्हणण्याचा हेतू काय, हे कशामुळे आहे, कल्पनेमुळे आहे. तेव्हा विचार, कल्पना. तिसरी गोष्ट जर असेल तर भावना. दुःख, सुख, द्वेष, मत्सर, हे सगळ्या भावना. ज्याला भावना नाहीत ना तो मनुष्य वृक्ष आहे असं समजा. त्या भावनांच्या पैकी कोणची महत्वाची ती सांगेन. लक्षात आहे ना, विचार, कल्पना, भावना. आणखी एक मोठी जबरदस्त शक्ती माणसात आहे, मनाची आठवण, स्मृती. तुम्ही असं विचार करा, हा एक रोग आहे बरं का, आठवण नाहीशी होणं, हा एक रोगच आहे. जर आपली आठवण गेली, समजा तुम्ही घरात बसलेला आहात आणि तुमची बायको भाजी घेऊन आली. कोण हो तुम्ही, कुठे आलात, बाई म्हणेल रविवारी जाऊन हे शिकला का काय म्हणून आठवण म्हणाले, आहे काय, अरे आठवण गेली तर काय होईल. गेला माणूसपणातून तर गेला असं समजा आपण. आणि म्हातारपणी असंच होतं, हे लक्षात ठेवा. जे लक्षात राहायला पाहिजे ते राहत नाही, फालतू गोष्टी मात्र राहतात. स्मृती केवढी शक्ती आहे. माणसाचं माणूस पण स्मृतीवर आहे. मी कोण आहे हे जर विसरला, गेलं सगळं, नाही का. मग जर मनाचं रूपांतर करायचं असेल तर या 4 गोष्टीचं रूपांतर करायला पाहिजे. आता विचारांचं घ्या. विचारांचं रूपांतर म्हणजे काय हे सांगताना या 6व्या अध्यायात ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. आता हठयोगाचं छळ वर्णन आपल्याला काय कळायचं नाही, आपला काय अनुभव नाही, सारखं डोक्यामध्ये ते राही हो. हे काय आहे, काय आहे. आणि ती कुंडलिनी, ती काय प्रकाश याची झरी आणि सोनयाची सरी, हे बापरे, म्हणजे काय आहे तरी काय आहे. तर माझा असा अनुभव आला की तो जर विचार सारखा डोक्यात राहिला तर माणसाचं सामान्य जीवन चालायचं तसंच चालतं, पण तो एका निराळ्या वरच्या भूमिकेवर राहतो. म्हणून मनात जर रूपांतर करायचं असेल त्याच्या विचारात रूपांतर करून टाका. बर, याचं कारण काय आहे, आपले विचार जे आहेत हे विचार दृष्टिकोन निर्माण करतात. याला इंग्लिश मध्ये ऍटिट्यूड असं म्हणतात बरं का. अहो तुमची ऍटिट्यूड काय त्या बाबतीत, म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन. तर ज्या माणसाचे विचार बदलले त्या माणसाचा दृष्टिकोन बदलला. म्हणून मन ताब्यात आणायला हा एक उत्तम मार्ग आहे, त्याच्या विचारात परिवर्तन करायचं. आणि आज जगामध्ये सगळं जर लोकांना सुधारण्याचं असेल, राजकारण म्हणा, समाजकारण म्हणा, त्यांचे विचार बदलायचे. मला असं सांगा की तुमचा मुलगा किंवा मुलगी अमेरिकेला गेली आणि तिचं राहणं, बोलणं, चालणं, खाणं, पिणं सगळं बदललं. आणि आल्यानंतर आई बापांना म्हणाले, काय तुम्ही जीवन जगता म्हणाले, हे काय आहे बरं का. का ग बाई, काय झालं. तिचे विचार बदलले, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याने काय झालं, दृष्टिकोन बदलला म्हणजे आपलं जे मूल्य ठरवण्याची जी व्यवस्था आहे ती बदलली. स्केल ऑफ व्हॅल्यूज, पैशाचं मूल्य बदललं, फॅशनचं मूल्य बदललं, खाण्यापिण्याचं मूल्य बदललं. विचार काय करतो, त्याची जी मूल्य व्यवस्था आहे ती बदलतो. कोणत्या गोष्टीला किती किंमत आहे. भांडण कुठे होते, जगातल्या सगळ्या गोष्टीची किंमत कमी जास्त होते. देहाची किंमत बदलत नाही, हे लफड आहे. आणि विचारानं देहाची किंमत ठरवणं, बदलणं म्हणजे परमार्थ आहे. जास्त सांगता येत नाही, म्हणजे कसं, अगदी थोडक्यात सांगतो बरं का. पैसा घ्या आपण, महाराजांचं वाक्य आहे, फार अप्रतिम आहे. पैसा हा प्रापंचिकाचा प्राण आहे, म्हणून मी त्याला कधी धक्का लावला नाही असं ते म्हणले बरं का. प्राण आहे म्हणजे काय, मला जगामध्ये जर सगळ्यात महत्वाचं वाटत असले विचारानं तर पैसा होय ना.
या पैशाच्या पलीकडे आणखी काय, माझा देह आहे. तेव्हा देहाची किंमत बरोबर ठरणं विचारानं म्हणजे परमार्थ आहे. बर, हे केव्हा होईल? या देहाचा जो स्वभाव आहे तो जो मला कळला तो बरोबर होईल. तो देहाचा स्वभाव कशावर आहे? माझ्या इंद्रियांच्या वर आहे. मी भोगवादी आहे. माझ्या इंद्रियांना जी वखवक आहे ती वखवक मी शांत केली तर मी सुखी होईल. हा जो विचार आहे हा मुळात गेला पाहिजे. बघा आपण किती विचार साधं दिसतंय. सुखाची कल्पनाच बदलली पाहिजे. बरं, ही बदलत नाही का असा एक प्रश्न आहे ना. मला असं सांगा, आता भावल्या काय किमती आहेत भावल्यांच्या. पूर्वी त्या कापडाच्या भावल्या असत किंवा आपल्या लहानपणी आमच्या नाही का, आज ते काय 2-4 आणायला मिळायचे काय ते. आता 200-200, 300-300 रुपये भावल्यांची किंमत असते, आणखी जास्त असेल. आणि त्यात गंमत अशी आहे ती लघवी सुद्धा करते, वरून पाणी घालते. मी हसू नका, खरं आहे. म्हणजे काय त्या भावलीचं लहानपणी त्या मुलीला 5-6 वर्ष 8-10 वर्षापर्यंत त्या भावलीचं काय प्रेम असतं नाही का. अहो, असा मानसशास्त्रामध्ये एक मनाचा दोष आहे की काही मुलींना लग्न झालं तरी भावलीची आवड जात नाही. किती चमत्कार आहे बघा. बरं, आपला तोच प्रकार आहे म्हणा, लहानपणच पुढे राहत आहे. पण अरे म्हणजे काय काय होतं तर त्या भावलीची जी किंमत आहे जीवनात ती बरोबर कळते. तस आणखी एक पाऊल अलीकडे येऊन या देहाची किंमत किती आहे. बायका नाही सांगणं कठीण आहे. म्हातारी झाली तरी ते पावडर बिडर लावून बाहेर पडेल. बरं का, मी तुमची निंदा करतो असं समजू नका. परमार्थ म्हणलं ना, काय सांगू तुम्हाला, तुकाराम महाराजांचं आपल्याला शिकायचंय. आपुल्या स्वभावे जैसे जेथे असो तैसे तेथे दिसो साजिरेची. काय आहे मला सांगा. हा एक खूण आहे बरं काही की आपण स्वच्छता असावी, व्यवस्थितपणा असावा, पण मी सुंदर दिसावं, मी चांगलं दिसावं ही वृत्ती जोपर्यंत दोन परमार्थ नाही. तुकाराम महाराज मी सगळं करून उत्तम आहे बा, पण आपलं मी जगात पाहतो म्हणून ओठ लाल नाही तर लाल करायचे. अरे म्हणजे तू परमार्थी नाहीस. जो जसं नाही तसं ते आहे. तसं मी गोरा नाही आणि पावडर लावून मी व्याख्यानाला गेलो किंवा निरूपणाला आलो मी जसं नाही तसं दिसतंय ते, असं नाही का. तरी तुम्ही ते करू नका असं नाही. माझं तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्ही लग्नाला जायचं कुठे उत्तमात उत्तम जा अगदी, पण ओळखून जा की अरे हा देह तो नाही, जी मी किंमत त्याला देते आहे ती त्याला नाही, हे विचारानं ठरलं पाहिजे. म्हणून मन बदलायला रॉयल रोड शाही मार्ग जर असेल तर विचार. लोकमान्यांच्या जवळ काय होतं मला सांगा. विचार आणि विचाराचा प्रभाव तुम्ही कम्युनिस्टामध्ये बघून घ्या. धर्म जणू काय, धर्म जसे वेडे असतात तसे हे लोक वेडे असतात. एवढा त्या मार्क्सचा परिणाम आहे. कसला परिणाम आहे? विचारांचा परिणाम. कल्पना करा आपण काय विचारांचं सामर्थ्य आहे, शंकाच नाही. आणि शिक्षणाचं सगळं मर्म असेल तर त्यामध्ये आहे. शिकवणारा असा पाहिजे की त्याच्या विचारांचा आघात झाला पाहिजे, इम्पॅक्ट. एक उदाहरण सांगतो आपल्याला. आमच्याकडे एक दळवी म्हणून हे होते, इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर होते. पुढे ते लंडन इकॉनॉमिक्स आपलं स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन ते पहिली PhD होऊन आले. ते इथे ते शिकवित असत, इकॉनॉमिक्स शिकवित असत. तर इकॉनॉमिक्स मध्ये पहिल्याच अध्यायामध्ये इकॉनॉमिक्स अँड मोरॅलिटी किंवा इकॉनॉमिक्स अँड एथिक्स म्हणजे नीतीशास्त्र, पैशाचं शास्त्र आणि नीतीशास्त्र संबंध असतो. ते प्रत्येक ठिकाणी असतात. तेव्हा ते शिकवताना त्यांनी असं सांगितलं की पैशाला सुद्धा नीतिमत्ता लागू पाहिजे, हा विषय त्यांनी मांडला. हे इंग्लंडमध्ये गेले, मी सांगितलं आपल्याला शिकायला. तेव्हा एके दिवशी बसमध्ये यांचा एक गुजराती विद्यार्थी भेटला. तो यांच्या हाताखाली BA झालेला होता. तर तो काय म्हणाला, सर सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही माझ्या लक्षात राहिलेला. का रे बो? त्याच्या बापाचा व्यापार होता. तर म्हणाला माझा बाप वाटेल तिकडून पैसा मिळवतो, पण तुम्ही जो हा संबंध सांगितला
पैशाला नीतिमत्ता पाहिजे, त्याचा माझ्या मनावर एवढा परिणाम आहे की मी बापाला सांगितलं की मी असा पैसा मिळवणार नाही. हा विचारात बदल आहे. तसं निरूपणाचं आहे, माझं नव्हे, ज्ञानेश्वर महाराजांचं. ज्ञानेश्वरीचा अभ्यास झालाय आणि त्याच्या विचारात फरक नाही, हा लटका आहे, ज्ञानेश्वर महाराज नाही. हे ध्यानात ठेवा आपण. म्हणून हा विषय जरा मी लांबवतोय, तर विचार हे बदललं पाहिजे. मग काय मी सांगितलं आपल्याला, त्या साध्यात सारखं डोक्यात राहायचं. तर जसं एखादं रबर ताणून ताणून धरलं तर ते ढिलं होतं, त्याप्रमाणे सारखं ज्ञानेश्वर महाराजांचे विचार जर माझ्या डोक्यात राहिले तर माझे विचार बदलतील यात शंका. हा एक मार्ग. दुसरा मार्ग कल्पना. कल्पना म्हणजे किती सांगू आपल्याला, अगदी साधी गोष्ट घ्या. आपण जेव्हा युनिट ट्रस्ट मध्ये पैसे ठेवतो किंवा FD मध्ये पैसे ठेवतो, बरं का, त्यावेळेला काय आपली कल्पना की मला ती काय 10% 12% इंटरेस्ट मिळणार आणि मग माझं सुखानं चालणार, बरं का. आणि सरकारने काहीतरी कमी केलं तर घेऊ आता, नाही का, व्याज आणि बीज. असं जर उद्या नवीन सरकार आलं, बरं का, नाव तरी कसं आहे बघा, मनमोहन सिंग म्हणे. वा म्हणजे हा जे करतो त्यांनी वा वा म्हणावा. सगळ्या कल्पना, हो सगळ्या कल्पना. याला महाराज एक उदाहरण द्यायचे. हो काय सांगू तुम्हाला, तुमच्या पैशाची कल्पना म्हणजे कशी आहे म्हणाले. ते एक व्यापारी होता, साखरेचा व्यापारी. त्याच्या घरी गोण्या भरलेल्या साखरेचा, पण याला मधुमेह, तेव्हा साखर खायचीच नाही. तसं म्हणाले तुमच्या कल्पना आहेत पैशाच्या सगळ्या. पैसा किती उपयोगी पडेल. तर आपल्या ज्या कल्पना आहेत ना, याने आपल्या संकल्पना तयार होतात, कॉन्सेप्ट. मॅन इज अ बंडल ऑफ कॉन्सेप्ट. तुमच्या ज्या सगळ्या संकल्पना जीवनाबद्दलच्या आहेत त्या मिळून तुमचं जीवन आहे. उदाहरण घ्या की मुलगी असली म्हणजे लग्न झालंच पाहिजे तिचं, बरं का. आणि पुन्हा त्यात ते लग्न सुद्धा यशस्वी झालं पाहिजे. आणि गंमत अशी आहे, लग्न आणि यशस्वी हे चुकच झाल्यामुळे शक्यच नाही कधी. एक गंमत सांगतो तुम्हाला, सॉक्रेटिसची. सॉक्रेटिस महाज्ञानी असतो, तेव्हा एक विद्यार्थी आला त्याच्याकडे. त्याचा विद्यार्थी म्हणजे रस्त्यात भेटणारे तरुण लोक त्याचे विद्यार्थी साहेब तो आला आणि म्हणलं, सॉक्रेटिस, आई बाबा माझ्या मागे लागले, तू तर लग्न करून. सरदार होता तो. तर म्हणलं काय करू. तर म्हणलं क्षणभर थांबला सॉक्रेटिस म्हणाला, कर, लग्न कर म्हणाला. कारण जर बायको अनुकूल मिळाली तर उत्तमच, संसार चांगला होईल. पण जर अनुकूल मिळाली नाही तर तू तत्वज्ञानी होशील, केवढा फायदा आहे. यू विल टर्न आउट अ फिलॉसॉफर, बरं का. पण माझी कल्पनाच नाही. तुम्ही बघा, मुलीचं लग्न झालं पाहिजे, ते यशस्वी झालं पाहिजे. आणि यशस्वी केव्हा होईल, नवरा बायको दोघे मिळवते आहेत, पुष्कळ पैसा आहे, म्हणजे मग सुखी आहेत. का मुलगी कसं काय चांगल्या होत तिचं घरी म्हणले, लोकांना दोघांना मिळून 10-15 हजार रुपये म्हणले तर दर महिन्याला. वर्षालाच म्हणत होतो मी, चुकलोच की नाही म्हणून महिन्याला 10-15 हजार रुपये. अरे कसलं काय आमची कल्पना. पैसा खूप मिळाला की सुंदर. तसंच मुलगी सुरेख असली की लग्न होणारच. कल्पना, किती कल्पना सांगू तुम्हाला. अहो नाही, बरं का, ऐकण्यासारखं आहे. हे आपले दुर्वा असतात ना, दुर्वा म्हणजे गवत. दुर्वा म्हणजे गवतच ना. एक मनुष्य आमचा मित्र बर का, रोज तिचं गवत खायचा. तर मी म्हणलं, अरे तू गवत काय खातो. गवत कसा म्हणला, मी दुर्वा खातोय. अरे हो, पण गवत ना ते का म्हणला. असा म्हणलं, शास्त्री आयुर्वेदामध्ये वर्णन आहे की म्हणलं गणपतीचं हे प्रिय आहे, तेव्हा त्याने बुद्धी वाढते. तुझी वाढलेली दिसतीच आहे म्हणलं, आता गवत खातोय. सगळे कॉन्सेप्ट. मॅन इज अ बंडल ऑफ कॉन्सेप्ट. युरोपियन लोकांनी फार विचार केलेला आहे. तुम्ही असं काय समजता बरं. म्हणून हे आपल्या सगळ्या कल्पना बदलणं म्हणजे हे कल्पना बदलणं म्हणजे की नाही, आपण तसं वागू नये पण मनात ओळखून राहावं की मी आमचे दिवस जगणार आहे.